आता आज आपला जो विषय सुरुवात करायची आहे ना, तो पौराणिक आहे थोडा. याला इंग्लिशमध्ये मायथॉलॉजी असं म्हणतात. एक सांगून ठेवतो आपल्याला की जसे आपले शंकराचार्य म्हणजे महाभारतामधला सर्वश्रेष्ठ तत्वज्ञ, तसा ग्रीसमध्ये प्लेटो हा सर्वांचा राजा, तत्वज्ञानांचा राजा असतो. त्याने की नाही आपल्या संवादामध्ये मायथॉलॉजी म्हणजे पुराण कथांचा उपयोग केलेला आहे. जवळजवळ 60-70 वर्षापर्यंत पूर्वी असं वाटे तत्वज्ञानामध्ये आणि या पुराण कथा कशाला. भारतामध्ये तर उपनिषदामध्ये सुद्धा पुराण कथा आहे. पुढे तर पुराण आहेतच, आपल्याला माहिती आहे. विष्णू पुराण, भागवत पुराण हे केवढं महत्वाचं आहे. म्हणजे महाभारतापेक्षा भागवत आणि विष्णू पुराणामध्ये तत्वज्ञानाचं वर्णन आहे, बरं का. तेव्हा एक उदाहरण सांगतो आपल्याला. आता आपण जन्माला येतो ना, माणसं जन्माला येतात, तेव्हा या जन्मामध्ये आल्यानंतर किती फरक दिसतो स्त्री पुरुषामध्ये. याचं कारण काय तर मानवी बुद्धीला काही गोष्टी सांगता येत नाही. ह्या तुम्ही की नाही ऐकून ठेवा. उदाहरणार्थ, तुमच्या वाट्याला काय सुख किंवा दुःख यावं याला काही उत्तर आहे का. अगदी नवरा बायको असावेत, सच्शील असावेत, चांगले असावेत, गुणी मुलगा असावा आणि ऍक्सिडेंट मध्ये मरावा. चांगल्या माणसांच्या मनात येतं माझ्या वाटेला हे दुःख का, याला उत्तर नाही. मानवी बुद्धीला याला उत्तर नाही. बर, समाधानकारक उत्तर. ना मग तुम्ही ते कर्म होतं म्हणा, अमकं होतं म्हणा, समाधान झालं पाहिजे, नाही याला उत्तर काय. मग त्याला उत्तर काय, पुराण कथा रचायची. बर, म्हणून एक रशियन मोठा विद्वान होता, त्यांनी या प्लेटोच्या पुराण कथांचं उत्तर दिलं. काय आहे ते एक पुराण कथा त्याची सांगतो की आपण जन्माला येतो तो कुणी की नाही सेनापती होण्याकरता जणू काय येतो. त्याला की नाही सैन्यात जाण्याची हौस असते, लढण्याची हौस असते, म्हणजे त्याचा स्वभाव असतो. काही व्यापारी म्हणून जन्माला येतात, त्यांना ती बुद्धीच असते. काही म्हणजे विद्ये करता येतात, बरं का. याचं कारण काय तर म्हणलं असं आहे, एक पर्वत आहे मोठा, जसा मेरू पर्वत तसा मोठा पर्वत आहे, बरं का. त्या पर्वतावरती एक देवता बसलेली आहे आणि जन्माला येण्याकरता जे आत्मे धडपडत आहेत त्यांचं कॉन्फरन्स आहे. तिथे सगळे जमतात की आता जन्माला यायचं. मग ती म्हणते काय तुला तत्वज्ञानी म्हणून जन्म घ्यायचा आहे का, वाईज मॅन. मग तो म्हणतो हा अमक्या ठिकाणी जा, म्हणतो ते अमक्या. तुला काय कलावंत व्हायचं आहे का, अमक्याच्या पोटी जा. तुला व्यापारी व्हायचं आहे का, अमक्याच्या पोटी जा. तुला गुलाम व्हायचं आहे का, अमक्याच्या पोटी जा. अशी वाटणी करून ते या जगात येतात. बर, तर ही जी पुराण कथा आहे याला रिपब्लिक म्हणून त्याचा जो जगप्रसिद्ध संवाद आहे त्याच्यामध्ये ही कथा आहे. तसं भगवद्गीतेमध्ये या कालचक्राचं वर्णन करताना ब्रह्मदेवाचं पुराण कथा सांगितलेली आहे. बर, हे ध्यानात ठेवा. आपण इतकंच नव्हे, तो मी सांगितलं ना अलीकडचा ब्रिटिश तत्वज्ञ, फार मोठा विचारवंत, त्याचं एक वाक्य ध्यानात ठेवा. आपण त्याचा जो अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे त्याच म्हणजे कायमच त्याला तत्वज्ञानी म्हणून कीर्ती देणारा प्रोसेस अँड रियालिटी नावाचा, त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, इंग्लिश सांगतो आधी, ऑल सबसिक्वेंट युरोपियन फिलॉसॉफी, प्लेटो नंतर झालेलं सर्व युरोपियन तत्वज्ञान
all subsequent European philosophy are footnotes on the dialogues of Plato. काय असेल मला सांगा त्या प्लेटोची बुद्धिमत्ता, त्याच्यामध्ये ह्या पुराण कथा आहे. बर, आता पुराण कथा का मायथॉलॉजी एक आणखी एक सहज आठवडी म्हणून सांगतो. रामायणामध्ये एक कथा आहे. मी आज मुद्दाम ठरवलं अगदी सावकाश सांगायचं बरं का, भरमसाठ भराऱ्या मारायच्या नाही, कारण तत्वज्ञानच आहे हो, ते डोक्यावरून जाणार असं बेकीच आहे. काय कथा आहे की एक गौतम नावाचे ऋषी होते, त्यांची बायको अहिल्या, ती अतिशय सुरेख होती. बरं, हे जंगलामध्ये राहत आश्रमामध्ये, तेव्हा इंद्राचं लक्ष तिच्यावरती गेलं. मनुष्य स्वभाव सारखाच बरं का, इंद्र झाला म्हणून काय झाला, सगळीकडे सारखा असतो. तेव्हा हे स्नानाला गेले असताना तो आला आश्रमामध्ये आणि भोगसुख तिने घेतलं तिच्याशी. तिला सारखं वाटायला लागलं, माझा नवरा एवढा तपस्वी, आज या सालाला ही काय दुष्ट बुद्धी झालेली आहे, सकाळी माझा भोग मागतो हा. त्यांनी गौतमाचं रूप घेतलं आणि भोग. ऋषी आले इतक्यात आणि हे पाहिलं, झाले हे काय झालं हे. तेव्हा त्यांनी तिला शाप दिला, ती दगड झाली आणि दगड होऊन पडलेली तिला मग वर दिला की अमक्या युगामध्ये राम नावाचा ईश्वरी अवतार होईल, त्याचा चरण स्पर्श झाला की तुझा उद्धार होईल. बरं का, याचं मूळ वेदामध्ये आहे. तो मंत्र असा आहे, अहल्या जारा येई असं मंत्र आहे योगामध्ये. बरं का, त्याच्यावरती कुणीतरी कथा रचली. ती काय आहे की उषा जी आहे सकाळची, त्यावेळेला 3-4 महिने उषा राहायची आणि 4 महिने 8 महिने अंधार, आणि मग ते सूर्य यायला लागला उत्तर ध्रुवामध्ये. त्याचे मंत्रच आहे ऋग्वेदामध्ये. म्हणून तर टिळकांनी म्हणले की आपलं घर तिथे असलं पाहिजे, आवर आर्टिक होम इन द वेदास, त्याचा अर्थ तो आहे. तेव्हा तिथे ती उषा यायल्यानंतर लोक खुश व्हायचे आणि सूर्य आल्यानंतर उषा नाहीशी व्हायची. तर गौतम हा चंद्र आहे आणि त्या चंद्राच्या प्रकाशात ही अहिल्या आनंदात होती. पण त्यामध्ये तो इंद्र म्हणजे सूर्य हा, त्याने तिला भोगली आणि दिवस झाला, असं काहीतरी पुराण कथा. बरं का, कितीतरी पुराण कथा अशा असतात ज्या सांकेतिक असतात. बरं का, रावणाची 10 तोंड. तुम्हाला गंमत वाटेल, माझ्या एका विद्यार्थ्याने हा विषय चालला असताना तत्वज्ञानाचा एकाने विचार, सर म्हणलं विचारू का क्लासमध्ये, इंडियन फिलॉसॉफी शिकवायचे ना आम्ही. सर म्हणलं शल आय आस्क यू ए क्वेश्चन, इट इज व्हेरी डेलिकेट म्हणाला. बरं का, नाजूक आहे प्रश्न मला. तर म्हणलं विचार बुवा. अहो असं आहे, नाही तर नाही म्हणून सांगता येईल मला. येस म्हणलं विचार. तर म्हणलं आपल्याकडे रावणाला 10 तोंड आहेत म्हणाला. हो म्हणलं बुवा, खरं आहे. तर म्हणलं मग तो जेव्हा बायकोशी चुंबन घेत असेल 10 तोंडाने कसं चुंबन घेत असेल. आहे म्हणलं, मी त्याला सांगितलं मला एकच तोंड आहे, ही अडचण काय मला सांगता येत नाही म्हणलं. नाही का आपलं प्रामाणिक होतो, मी काय सांगू तुला बाबा. मग 2 मिनिटं सर पोरं हसून गप बसल्यावर मंदोदरीला विचारलं पाहिजे म्हणलं, हा मला विचारून काय करतो नाही का. ते सिंबावतिक पुराण कथा आहे. 10 तोंड ही 10 इंद्रिय आहे. तर 10 इंद्रियाने भोग भोगणारा हा तो रावण, असं त्याचा अर्थ आहे. तो सांगण्याचा मुद्दा काय तुम्हाला. मग त्यांनी काय केलंय आता बघा, त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगतो. विषय मृत्यूच चाललेला आहे. मी जे तुम्हाला सांगतो की तत्वज्ञानाचा उत्तम अभ्यास असल्याशिवाय त्याला ग्रंथ कळत नाही. कळतो म्हणतोय पण तो सुद्धा धड कळत नाही. त्याचं कारण हे आहे हो, मृत्यूचा विषय. मृत्यूचा विषय आल्यानंतर तुमच्या जीवनाचा विषय आला. जीवनाचा अंत आहे ना मृत्यू म्हणजे. बर,
मग मृत्यूचा विषय काय सांगितला, चांगला मृत्यू काय पाहिजे. जसं उत्तम जीवन म्हणून वर्णन केलं तसं उत्तम मृत्यू कोणचा हे ज्ञानेश्वर महाराज भगवद्गीतेने सांगितलं. बरं, मग निन्याळ त्याने सांगितलं ते योगाने मृत्यू येतो, आसन घालून बसा, अमकं करा तमकं करा, ते आपलं काम नाही त्यांनी सांगितलं. मग शेवटी अंतकालेच मामे वस्मरण तो मृत्यू म्हणून सांगितला. हे सगळे प्रकार झाले. म्हणजे चांगला मृत्यू सांगितला. चांगला मृत्यू यायला जीवन चांगलं पाहिजे ना, तर मृत्यू चांगला येईल, नाही तर कसं येईल. हे काय असं चमत्कार आहे काही नाही. म्हणजे अंतकाळी शांतपणे जाणं असं आपण साध्याशी म्हणू की इंग्लिश आय लिव्ड माय लाईफ, मी जगलोय माझं जीवन, शांतपणे मी जातोय असं सांगणारा मनुष्य जर चांगला मृत्यू म्हणता, तर मग चांगलं जीवन काय हा प्रश्न आलाच. उघडच आहे. चांगला जीवन आणि चांगला मृत्यू हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत या. बर, उत्तम जीवन म्हणणार. बर, जर उत्तम जीवन तुम्ही म्हणता तर उत्तम जीवन म्हणजे उत्तम ज्याने काही साधलाय तो ना. उत्तम साधलं काही तरच उत्तम जीवन आहे, नाही तर काय मिळालं मला सांगा. उत्तम जीवन साधणारा कोण आहे, मी आहे. म्हणून मी कोण आहे समजल्याशिवाय उत्तम जीवन आणि उत्तम मृत्यू नाही. जरा लक्षात ठेवा, हे चक्रावून जाईल तुम्हाला की ज्याचं जीवन उत्तम आहे त्या उत्तम जीवनामध्ये मी कोण आहे ही जाणीव पाहिजे. मी कोण आहे जाणीव म्हणलं की तत्वज्ञानात आला प्रश्न. मी देह नाही, मी अमका नाही, मी तमका नाही, मी आत्मस्वरूपच आहे. आणि आत्मस्वरूपाचा पर्याय म्हणून भगवंत आहे. मी मला शोधणं काय आणि भगवंताचं शोधणं काय एकच आहे. बर, आता भगवंत तुम्ही म्हणालात किंवा आत्मा म्हणालात म्हणजे तो या दृश्याच्या पलीकडे आहे. तर त्या दृश्याचा आणि त्याचा संबंध काय आहे हे समजल्याशिवाय चांगला मृत्यू येणार नाही. बर, हे जगत काय आहे, अदृश्य म्हणजे जगत. म्हणजे तत्वज्ञानाचा प्रश्न आला की मी, भगवान आणि जगत या तीन गोष्टी आल्या. बर, आता जगताचे प्रश्न काढा. जगत कसं आहे, सारखं जगत, त्याचा अर्थ जे चाललंय गमगच्छ सारखं चाललंय. संसार म्हणतो ना आपण, फिरतंय सारखं, म्हणून हे जगत. या जगताचं स्वरूप तरी काय आहे. अगदी साध्या गोष्टी. जगत म्हणजे अशाश्वत आहे. शो म्हणजे उद्या, आजचं उद्या टिकत नाही ते अशाश्वत. शाश्वत म्हणजे तेच टिकतं ते. म्हणजे तरी काय हो, शाश्वत आणि अशाश्वत हे जर आज आणि उद्या याच्याशी संबंधित असेल तर कालाशी संबंधित आहे. म्हणजे जगत म्हणजे कालस्वरूप आहे. बर, कालस्वरूप आहे म्हणजे काय, काळ म्हणजे काय. आली पंचायत पुन्हा. सेंट ऑगस्टाईन होता, ख्रिश्चन धर्माचा फार मोठा प्रणेता. त्याची जीवन मोठे विचित्र आहे. त्याचं एक नाही अति जगत प्रसिद्ध ग्रंथ आहे, कन्फेशन्स ऑफ सेंट ऑगस्टाईन. आपलं जीवन कसं घालवल्याचं वर्णन आहे. त्याची आई होती सेंट मॉनिका म्हणून. ती अतिशय ख्रिश्चन भक्त. तिला पोपनी शेवटी साधू म्हणून मान्यता दिली. त्याला कॅननायझेशन असं म्हणतात, सर्वमान्य साधू हा. बरं का, तर ती की नाही काय, हा व्यसनी होता. हा वाङ्मय शिकवायचा, रेटॉरिक्स. म्हणजे वाङ्मय शिकवणारे प्रोफेसर लोक असे असतात असं नव्हे, रोम बीम मध्ये होता शिकवित असे. पण मोठा रसिक होता. एका बाईशी लग्न न करता राहिला, 18 वर्ष राहिला. त्याला मुलं बाळ सुद्धा झाली. आणि हिला फार वाईट वाटे, काय माझा मुलगा हा. पण सांगतो तुम्हाला, त्या बाईचा घेण्यासारखा गुण त्याने केली. तिने त्याला पुष्कळ सांगितलं प्रेमाने अतिशय. एकुलता एक मुलगा, बाप मेलेला, पण ती जिजसची प्रार्थना करायची, माझ्या मुलाला सुधार, माझ्या मुलाला सुधार. आणि तो काही परवा करायचा नाही. बरं का, तो ख्रिश्चन नव्हताच, ती ख्रिश्चन होती. तो काय ख्रिश्चन, त्यावेळेला ख्रिश्चन म्हणजे बाप्तिस्मा घ्यावा लागेल तर तो ख्रिश्चन. तो रोमन होता.
तेव्हा त्याला पश्चाताप झाला. अनेक पाप केल्यानंतर पश्चाताप झाला आणि तो ख्रिश्चन झाला. तो ख्रिश्चन झाला तर त्याच्या अंतर्यामी इतकं प्रेम आलं ख्राइस्ट की तो आणि त्याची आई दोघ जण ध्यान लावून बसत असत. पहिल्यांदा नामस्मरण करीत आणि ध्यान लावून बसत आणि त्याला ईश्वराच्या निर्गुण स्वरूपाचा अनुभव आला. प्रकाश प्रकाश दिसला. ते त्यांनी त्या कन्फेशन्स मध्ये लिहिलेलं आहे. काय काय केलं आपण, काय काय. सहज एक आठवली गोष्ट. आता ही 2 मुलं होती आणि ती बाई त्याला सोडायचं. तर त्यांनी असं म्हटलंय की लाकडात खिळा ठोकलेला असतो, तो खिळा काढताना जसा त्रास होतो तसं माझ्या मनात यांचं प्रेम काढणं मला जड गेलं. त्याला एकाने प्रश्न विचारला. तो पुढे फार मोठा विचारवंतच झाला तो सेंट ऑगस्टाईन, की व्हॉट इज टाइम, काळ काय आहे. ह्यात संबंध आहे ना, जगत म्हणजे काळ, काळ म्हणजे काय. तर तो म्हणाला की मला वाटलंच तुम्हाला जे सांगता येणार नाही ते विचारणार म्हणून. बरं का. त्याचं उत्तर फार अप्रतिम आहे. काळ काय आहे मला माहिती नाहीये, माहिती आहे पण मला उत्तर देता येत नाही. आय नो व्हॉट इज टाइम बट आय कांट आन्सर युअर क्वेश्चन. काळ म्हणजे काय. तर आता युरोपियन लोकांनी काळावरती फार विचार केला. त्यांची विचाराची पद्धत म्हणजे अनालिटिक, विश्लेषणात्मक आहे, म्हणून ती आपल्याला समजायला सोपी जाते. भारतीयांनी सुद्धा गीतेमध्ये कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्ध, या जगाचा नाहीस करण्याकरता मी काळ आहे, संहार शक्ती आहे ना म्हणतात ते. तेव्हा आपल्याकडे काळाच्या बद्दल त्यांनी एक त्रिमूर्ती मानलेली आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश. बरं का. हे काही व्यक्ती नाही, देव नाही कोणी, पण जगत निर्माण करणारा कोण, तो ब्रह्मा म्हणाले, दी क्रिएटर. नंतर अरे याचं रक्षण आहे ना, कसं त्याचे नियम किती बरोबर आहेत बघा, ते कसं रक्षण करतो, म्हणून तो रक्षण करणारा विष्णू. आणि तिसरा संहारक असेल तर तो शंकर. बरं का. तेव्हा गीता म्हणते की ह्या जगताचा नाश करणारी जी शक्ती आहे तो मी एक काळ आहे. कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृत्त. याला काय मोठा अर्थ आहे. कृष्णमूर्तींच्या वाङ्मयामध्ये टाइम 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 1000 वेळा आहे. बरं का. ते सांगतो थोडक्यात आपल्याला. तुमच्या डोक्याला मी फार त्रास देणार नाही बरं का, ज्ञानेश्वरीवर येतोच आहे मी, पण ही पार्श्वभूमी समजावून घ्या. तर हा काळ काळ काय आहे हो. तर पहिली गोष्ट अशी की काळ म्हणजे मृत्यू, संहारक शक्ती. ती इतकी जबरदस्त आहे की संबंध जगताला व्यापून आहे. जगात अशी कोणती गोष्ट आहे की जी कालाधीन नाही. हिमालयासारखा, हिमालय पूर्वी तिथे समुद्र होतो म्हणतात, आता हिमालयाला आहे. आणि दरवर्षी हिमालय झिजतोय. आणखी 1,00,000 वर्षांनी हिमालय नाही. आपल्याला भीती नाहीये, आपल्याला जाता येईल, पण हिमालयाची स्थिती अशी आहे. काय आहे मला सांगा. ते ब्लॅक सी म्हणून म्हणतात ना, तो काळा समुद्र. तिथे म्हणलं समुद्र होता, डेझर्ट होतो म्हणतात, तिथे समुद्र आलाय. राजपुतानेच समुद्र होता म्हणतात, तिथे राजपूत हे आलाय. काळ काय करील. आणि बघा आफ्रिका आणि हिंदुस्थान याचा नकाशा तुम्ही बघा, तर हा तुकडा जणू काय आफ्रिकेतून आलेला असं दिसेल आपल्याला. प्लेटोच्या वाङ्मयामध्ये, ग्रीक दुसऱ्या वाङ्मयामध्ये एक अटलांटिस नावाचं बेट होतं, त्याचं वर्णन आहे. आणि ते संबंध बेटचे बेट संस्कृत सगळं खाली गेलंय म्हणतात. द्वारका नाही का बुडाली. भगवंतानी द्वारकेला राज्य का नेलं. आता जरासंध बेजार करीत होतं यांना. 17-18 वेळेला श्रीकृष्णाला पळून जावं लागलं, म्हणून तो रणछोड आहे गुजराती लोकांचा, आपला नव्हे. आपला फक्त वृंदावनातून पंढरपूरला पळून आला, एवढंच झालं बस. बरं का. काय म्हणले त्यांनी, त्याच्यात चोरी केली तर पळून जावं म्हणून झाला, असं नामदेवाचं अभंग आहे. बरं काय. बरं का. गोकुळात यांनी केली चोरी, चोरी सापू नये म्हणून म्हणले पंढरपूरला आला. बरं का. मायथॉलॉजी, कल्पना आहे. बर. जर हा काळ असा आहे तर मग या काळाचं स्वरूप काय. काळा नाही का तर समज बघा.
काळाचं स्वरूप कल्पना करा. विलंब हे काळाचं स्वरूप आहे. विलंब, ड्युरेशन इंग्लिश मध्ये. विलंब का लागला म्हणजे काळ का लागला. तर आत्ता आणि मग यामधलं जे मानसिक अंतर आहे त्याचं नाव काळ. मी फार खोलात जात नाहीये ना. 9 ते 10 हा काळ. आणि गंमत अशी आहे, या काळाला माझी जाणीव जबाबदार आहे. मला जर निरूपणात झोप लागली तर 9 ते 10 मजा आहे. आणि जर समजलं नाही, कंटाळा आला, अरे बापरे किती, तेच जर चांगलं वाटलं तर काळ कमी. म्हणजे काळ 2 प्रकारचा आहे. पुन्हा एक मानसिक काळ. रात्री की नाही काहीतरी आजार आहे, दुखणं आहे, आणि रोज 10 ते 4 निसतो हा, 10 ते 5. आणि ज्या दिवशी दुखणं आहे, किती वाजले, अरे विलंब तोच आहे, ड्युरेशन. पण माझ्या मनस्थितीवरती त्याचं लांब असणं, आखूड असणं आहे. बघा कसं आहे. मग मानसिक काळ. पण 10 ते 4 सगळ्या घड्याळात तोच आहे. म्हणून काळ 2 प्रकारचा आहे. एक वस्तुनिष्ठ काळ, ऑब्जेक्टिव्ह, आणि एक सब्जेक्टिव्ह काळ. मानवी जीवनात दोन्ही काळ आहेत. महाराज एक उदाहरण द्यायचे गमतीचं. ते म्हणाले, एकाचं गर्भधान झालं तेव्हा रात्री म्हणाले झोप नाही म्हणून कुणी तक्रार केली नाही. म्हणाले का गेला, कसा गेला पत्ता लागला नाही. आणि हे सांगून पुढे म्हणायचे, भगवंताच्या नामस्मरणात असा ज्याचा काळ जातो त्याला काळ बाधत नाही. म्हणाले सत्पुरुष काय ते दृष्टांत देतात आपल्याला समजावं म्हणून. त्यांना ते सांगायचं नसतं. असं होतं ना, टीव्ही पाहताना आज साले दुसऱ्या दिवशी जायचे कामावर, 1 वाजेपर्यंत सिनेमा आहे, अधिकार सिनेमा असतो काहीतरी बरं का, तेच. पण काय लक्ष लागतं नुसतं. 12 वाजले, 1 वाजले, नाही का. म्हाताऱ्या माणसाला कळत नसेल काय पाहताय ते बरोबर आहे, म्हाताराच असतो तो. बघा कसं आहे आपण काळ म्हणून जे जगतो ना, कसं असतं बघा. मग हे झालं काळाचं सामान्य स्वरूप. आता मृत्यूशी काय संबंध आहे त्याचा. तर माझं सगळं जे जगातलं मिळवणं आहे, जे मी मिळवतो ते कालाधीन आहे. बघा, अरे तुम्ही 30 दिवस नोकरी करता तेव्हा 11व्या 1 तारखेला पगार मिळतो. तुम्ही असं म्हणाल आधी मला पगार दे मग काम करतो, वेळाच म्हणतो. सगळ्या ठिकाणी तुम्ही की नाही दवाखान्यात जाता, औषध घेता, हो तुम्हाला बाबा जरा वेळ लागेल ना बरं व्हायला. अरे का बरं व्हायला वेळ लागेल, कालाधीन आहे. जीवन सगळं पोस्ट ऑपरेटिव्ह केअर बरं का, त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं. म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर मग वेळ लागणार. अरे वेळ का, कालाधीन आहे ना. तुम्हाला मी किती उदाहरणं देऊ, आपला वेळ नाही. जीवनाचं सगळं अंग कालाधीन आहे. काल म्हणजे काय मग, विलंब. विलंब म्हणजे गती. गती थांबली की काळ थांबला, काळ थांबला की गती थांबली. आणि सायन्सचं जर एक अंग असेल तर मानवाच्या जीवनाची गती अतिशय वाढवणं. किती वाढवणं, आइन्स्टाईनचं म्हणणं असं आहे, तुम्ही काळाच्या गतीने जर जाऊ लागलात ते एकाच वेळी सर्व ठिकाणी असाल. आपल्याला कळतच नाही तुमचं काय आहे. यू विल बी प्रेझेंट ॲट ऑल प्लेसेस एव्हरी टाइम. कालाच्या गतीने 180,000 सेकंदाला जायचं, 8 मिनिटं लागतात ना सूर्यापासून इथे यायला. काय आहे बर. मग जर सत्पुरुष सर्वव्यापी होतात, पण ते काय होतं नाही का, ते सर्वव्यापी असतात म्हणजे काल नाहीच त्यांना. मग काळाच्या छातीवर नाचणं म्हणतात. तर त्यांचं ज्ञान असं असतं की त्यांना अज्ञात काही एका वेळेला सर्व जगात काय चाललंय कळतं त्यांना. म्हणून त्याचं सामर्थ्य आहे. नॉलेज इज पॉवर. त्याचं सामर्थ्य आहे त्या ज्ञानामध्ये. त्याला अज्ञात काय आहे
काहीच नाही. बर, आणखी एक मुद्दा आहे त्यामध्ये. आता काल काल आपण म्हणतो सगळं हे बरं का. अरे हा झाला कसा सुरू? याला सांख्याने सांगितलेलं आहे. सांख्यांचे जेव्हा सृष्टी निर्माण सांगू लागले तेव्हा पहिले जग निर्माण महत, महत शब्द वापरलाय. महत म्हणजे बुद्धी. बुद्धी निर्माण झाली. बुद्धीचं काय काम आहे? विचार करणे बुद्धीचं काम. काळ आणि विचार एक आहेत. विचार थांबले की काळ थांबला, काळ थांबले की विचार थांबले. थॉट इज टाइम. कृष्णमूर्तींचं म्हणणं आहे ना, थॉट इज टाइम. आणि भगवंताची स्फूर्ती केव्हा होते? मला भगवंत आतून स्फूर्त केव्हा? विचार थांबेल तेव्हा. म्हणून पतंजलीचं सूत्र आहे, निर्विचार वैशारद्ये अध्यात्म प्रसाद. हा विशारद म्हटलं त्याने, एक एक्सपर्ट, प्रवीण. निर्विचार होण्यामध्ये प्रवीण झाला म्हणजे अध्यात्म प्रसाद झाला. आणि अध्यात्म प्रसाद झाल्यावर ऋतंभरा तत्र प्रज्ञा, ट्रूथ फील्ड. राधाकृष्णने भाषांतर केलंय. इंटेलेक्ट बिकम्स ट्रूथ फील्ड. ऋत म्हणजे सत्य, अंतस्फूर्ती, त्याला इंट्युशन म्हणतात. तुम्हाला आतून येतं, अमुक कर, अमुक करू नको, आतून. कलावंतांना ह्याला बरं का काय येतं? तिथून येतं, ते कालाच्या पलीकडून येतं. म्हणून एक उदाहरण, उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. एक फ्रेंच प्रोफेसर नवरा बायको गुरुदेव रानड्यांच्याकडे आले. त्याचं नाव मी विसरलो, त्यांच्या चरित्रात आहे. आणि ते म्हणाले आम्हाला नाम द्या. ऐकण्यासारखं आहे बरं, फार अलीकडच्या काळात झालेलं. नाम द्या. बरं म्हणाल, तुम्ही राहा, बघू म्हणले आपण. तेव्हा 8 दिवस गेले आणि एके दिवशी त्या बाईला विचारलं की तुमच्या कुलामध्ये मेरीची उपासना आहे का? जिजसच्या आईची. बरं का? होय म्हणाली. 3 पिढ्या आमच्याकडे येले. त्यांना आतून आलं की यांना ते नाम द्या म्हणून. हे आतून तिकडून येतं बघा. त्यांचं दुसरं उदाहरण सांगतो. डॉक्टर राधाकृष्णनचं पत्र आलं त्यांना की बा मला ऑक्सफर्डला बोलावलेलं आहे, मी जाऊ का? असू दे म्हणले पत्र. 3-4 दिवसांनी सांगितलं जा म्हणले तुम्ही. आतून आलं. आणि नामस्मरणाने साधत असेल तर हे साधतं, गुरुला शरण जाणे साधत असेल तर हे साधतं. आणि हे साधलं नाही तर परमार्थ नाही. बरं, तो बोलतच नाही हो, त्या आतून येतं. तुकाराम महाराजांचं काय, कोणा कारणे हे झालेसे निर्माण, जयाचे कारण तोच जाणे. अभंग गंगा जेव्हा व्हायला लागली, अरे हे आहे काय, मी आजाणी हा असा, आणि हे ज्ञान वाहतंय काय. मग म्हणाले तुका म्हणे बर का, मी तो अभिमाना वेगळा घालून गोपाळा भार असे, माझं नाहीच हे, काय करावं. मग ते आहे ना, साळून की जैसी बोले मंजुळ वाणी, तसं होतं ते. महाराज म्हणायचे आपण मुरली बनणं हा परमार्थ आहे, रिकाम व्हायचं सगळं म्हणजे आतून परमात्मा स्वर काढतो. बरं का? तेव्हा थॉट इज टाइम. विचार थांबले पाहिजेत. का थांबले? विचार गती आहे, काल गती आहे. आणि ती जर थांबली तर चालत तो तयार झालाच. आणि ते विचार थांबवण्याकरता 2 मार्ग आहेत. एक, विचार शून्य होणं. फार कठीण आहे विचार शून्य होणं. गंमत अशी आहे, विचार शून्य होण्याची एक कीर्तनकार गोष्ट फार छान सांगतात. एकाने सांगितलं की बा मला परमात्मा दर्शन पाहिजे. सोबत म्हणाले मला वाटतं ही झेन गोष्ट असावी. हे साले झेन वाले विचित्र गोष्टी सांगतात फार. बरं का? म्हणजे कसं सांगतो तुम्हाला, एका हाताने टाळी वाजव म्हणाले. बरं का? आणि विचार करून मला सांग, अरे काय एका हाताने टाळी वाजव काय? तो 8 दिवस नुसता बेजार झाला, उत्तर नाही त्याला काही. आणि म्हणाला मला काही कळत नाही. हा तेच पाहिजे होतं, आता सांगतो म्हणलं तुला पुढे. म्हणजे विचित्र असतात ते लोक. बरं का? तेव्हा या विचारांची गंमत अशी आहे की विचार म्हणावं तर तो चांगला असतो, नाही म्हणावं तर त्रास देतो माणसाला. कसं असतं विचाराचं? ती गोष्ट अशी आहे की म्हणाले एकाने सांगितलं परमात्मा दर्शनाचं सोपं आहे, पण लक्षात ठेव म्हणाले
की तुला भगवंताचं चिंतन करताना तू माकडाची आठवण करू नकोस. आणि झाली अशी गंमत, तो माकडाची आठवणच करू लागला सारखी. त्याला तो म्हणाला, मला तुम्ही सांगितलं नसतं तर माझ्या डोक्यात सुद्धा आलं नसतं. आता म्हणलं त्याशिवाय राहता येत नाही. हे विचाराची तर आहे बरं का. मग विचाराचा हा फायदा आपल्याला करता येत नाही, विचार थांबवणं. तुम्हाला सांगतो, एक अभ्यास कराल का तुम्ही? मी थोडं करून सांगतो. हे थापा नाही, थोडस आपल्या विचाराकडे तिराईतपणे पाहावं. स्वस्थ बसावं, काही नाम नको, जप नको, तप नको, स्वस्थ बसा. आज जे चाललेलं आहे सारखं नाटक ते पाहावं वेगळेपणाने. तुम्ही पाहाल, 1-2 मिनिटं तुम्ही वेगळेपणाने पाहाल, पण तुम्ही त्याच्याबरोबर वाहत जाता. सी दी पॉइंट. बरं, परमार्थ म्हणजे असं सूक्ष्म आहे बरं. काय विचार कसला का असे ना, त्यात सुद्धा काय गंमत होतं, एक विचार